नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की देवघर कसं असावं आणि देवघर कोणत्या दिशेला असावे, त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असावे याची संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, ईशान्य दिशा ही खूप शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला अधिक महत्त्व प्राप्त आहे. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व व उत्तर दिशामधील दिशा असते. आता ईशान्य दिशेला देवाची प्रतिमा, देवारा, फोटो, पूजा अर्चा केल्यास घरामध्ये खूप सारी प्रचिती येते. यामुळे देवारा शक्यतो ईशान्य दिशेलाच आपला असावा, ईशान्य दिशेच्या कोपऱ्याला असावा. या विधानाबद्दल वास्तुशास्त्राला मानणाऱ्यांचे एकमत आहे. ज्यांना देवपूजेत, साधनेत, नामजप, नामस्मरण अशा क्षेत्रात यशप्राप्ती देखील झाली आहे. म्हणून नेहमी देवारा हा आपला ईशान्य दिशेलाच असावा आणि या दिशेलाच आपण जो देवघरात देव मांडणार आहोत ते देवघर किंवा देवारा तिथे स्थापन करावा असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. आता देवारा कोणत्या दिशेला असावा हे तुम्हाला समजलं असेल, पण घरात देवारा कोणत्या दिशेला असावा हे सांगण्यापूर्वी त्याहीपेक्षा महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे ती काय आहे, तर केवळ उपचार म्हणून किंवा घराची शोभा वाढवण्यासाठी, श्रीमंतीचे, धार्मिकतेचे प्रदर्शन करण्यासाठी त्या हेतूनेच देवाऱ्याची स्थापना कधीही करू नये, कारण असे केल्यास ते वास्तूला दोष निर्माण होतात. म्हणून अत्यंत भक्तिभावाने, पवित्र मनाने व पैसा संपत्तीच्या स्वार्थी विचारांना थोडा वेळ फटा देऊन उत्साही मनाने देवाऱ्याची पूजा करायची आहे. तर आपण काय करतो, शो शायनिंगसाठी घरात वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्याची किंवा घरातील इतर गोष्टींची स्थापना करत नाही. खूप छान दिसेल, इथे देवारा असावा ह्या हेतूने आपण देवाऱ्याची स्थापना करतो आणि त्यामध्ये आपण देव पूजत असतो. तर यामुळे काय होतं, घरामध्ये वाद विवाद, अडचणी, पैशाची चणचण, सतत भांडणे, मुलांचा अभ्यासात लक्ष न लागणे अशा बऱ्याच गोष्टींना पती पत्नीमध्ये खूप सारे वादविवाद असे बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. म्हणून या सगळ्यांचा एकच गोष्ट असते, ती म्हणजे आपण देवाऱ्याची स्थापना चुकीच्या दिशेला शो शायनिंगसाठी करतो. म्हणून देवाऱ्याची स्थापना ही आपल्याला घरामध्ये ईशान्य दिशेला किंवा पूर्व बाजूची जागा देवाऱ्यासाठी निवडावी. ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी, कलर मारावा भिंतीला. नंतर त्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये देवारा स्थापन करून पूजा करायची. पूजा करताना आपलं तोंड हे पूर्व दिशेला येईल अशा दिशेने आपण देवाची स्थापना करून त्यामध्ये देव स्थापन करायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने देवाची स्थापना करायची. देवाऱ्यात देवाची स्थापना केल्यानंतर देवांना फुले व्हावीत, नैवेद्य व्हावा, हळदी कुंकू, अक्षदा व्हाव्यात, धूप जाळून सुवासिक अगरबत्ती लावायची आहे आणि रोजच्या रोज आपण देवपूजा भक्तिभावाने करायची आहे. ज्यामुळे आपल्या घरातील देव आपल्यासोबत आपल्या घरामध्ये सदैव वास करतील आणि आपल्या घरावर सदैव आशीर्वाद देतील आणि घरातील सगळ्या अडचणी दूर होतील. यामुळे रोजच्या रोज भक्तिभावाने आपण देवपूजा करणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं की देवाची आपल्या घरामध्ये स्थापना करणं. तर बघा, शौचालयाच्या अडगळीच्या खोलीत वा चप्पल काढतो त्या ठिकाणजवळ देवघर नसावे. देवघर त्या गोष्टींपासून लांब असावे, म्हणजे घराच्या मधोमध असावे. याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला देवघराची स्थापना ही आपण स्वच्छ आणि सुंदर जागेतच करावी. आता देवघरात फुटका फोटो व फुटकी मूर्ती ठेवू नये. सर्वात महत्त्वाची आणखी गोष्ट म्हणजे एखादा नवस बोलून वा एखादा रखडलेलं काम पूर्ण होण्यासाठी आपल्या मनात जी इच्छा असते ते देवाऱ्याची स्थापना वा पूजा करू नये. आपण काय करतो, बऱ्याच वेळेला देवाऱ्याची स्थापना करताना आपल्या मनात एक नवस असतो किंवा एक इच्छा असते, तीच पूर्ण व्हावी म्हणून मी स्थापना करत आहे असं करून आपण देवाऱ्याची स्थापना करतो. तर वास्तुशास्त्रानुसार हे आपल्या मनात आणलेले एक श्रद्धा ही खूप चुकीची आहे.
पूर्ण भक्तिभावाने आपण देवाऱ्याची स्थापना करायची आहे. यामध्ये कोणताही नवस किंवा कोणतेही आपले हेतू नसावा. सर्वांना सुखात ठेव व त्याचबरोबर मलाही माझ्या जीवनाची योग्य वाट दाखव, कारण हे देवा तू सर्वज्ञ आहेस, अशी प्रार्थना करणं सर्वात उत्तम राहील. आणि देवाची स्थापना देवाऱ्यात करणं खूप मंगलमय आणि पवित्र होईल. तर बघा, आता देवघरात कोणकोणत्या वस्तू असू नये, तर घरात जर देवघर असेल तर ते घर म्हणावे. घराचे घरपण घराला देवघरामुळे शोभतं, पण देवघरात काही पूजा निषिद्ध असतात. हे न समजल्यामुळे अनेक आपत्ती निर्माण होतात, अनेक अडचणी ओढवून घेतात. त्या निषिद्ध बाबी कोणत्या? तर दत्तक दिलेल्या घराचे अगर वंश पीडित पूर्वज घराण्याचे देव पूजत नसावे. हे देव सोन्याचे असले तरी विधियुक्त विसर्जन करावे, नाहीतर पूजकांची वंशबुडी होते व अनेक संकटांची सामोरे जावे लागते. तसेच संसारी माणसाने देवाऱ्यात मारुतीचे पूजन करू नये, कारण मारुती बालब्रह्मचारी आहेत आणि आपण बालब्रह्मचार्याच्या आदर्शनातून शारीरिक शक्तींचा विकास करतो असा संदेश देतो. त्यामुळे परिणामी वंश खंडित होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मारुतीचे आपल्या देवाऱ्यात स्थापना करू नये. शनीची तसेच शनियंत्राची पूजा देवाऱ्यात करू नये. सर्व जीवन संकटमय होऊन अंती उदासीनता वाट्याला येते. त्यामुळे शनीची देखील स्थापना करू नये. देवघरात काळभैरवाची पूजा निषिद्ध आहे, कारण काळभैरवाचा स्वभाव अतिशय कडक व उग्र आहे. पूर्वजांचे टाक बनवून देवघरात पूजेसाठी ठेवू नये, कारण कोणत्याही घराण्याला जिवंत किंवा मृत स्त्री पुरुष कुलदैवत किंवा कुलदेवी असू शकत नाही. आता देवघरात म्हसोबा तसेच मुंजाची पूजा करू नये. त्यामुळे कुलदैवताचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून पूजा करूनही बंधनात अडकल्याशिवाय त्याची फक्त शापच आपल्याला मिळतात. देव व मृत व्यक्ती यांचे समान पातळीत पूजन करू नये. देवतांचा फोटो बरोबरीने आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नये. मृत व्यक्ती सद्गतीपासून वंचित होते व परिणामी ती शाप देतात. तर माहिती कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.